नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा एज्युकेटच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नीट 2024चा रिझल्ट आत्ताच लागलेला आहे. तर सर्व नीट 2024ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. तर तुम्ही रिझल्ट चेक करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेलं आहे, त्या लिंकवर तुम्ही येऊ शकता. बघा, इथं आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ म्हणजे डे, त्यानंतर मंथ आणि इयर असं टाकून तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट तुमचा डिस्प्ले होईल. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2024ची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि आपण लवकरच एक झूम मीटिंग घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की पुढची प्रोसेस कशी असते. त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समधील दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या लिंकवरून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपण क्वालिफाईंग कट ऑफ बघणार आहोत की किती मार्कावर आपण क्वालिफाय झालो. तर ओपन कॅटेगरीसाठी ह्या वर्षी 164 एवढा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे 164च्या वरती जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही ही जी मेडिकलची ॲडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये सहभाग घेऊ शकता. म्हणजे MBBS, BMS, BHMS, त्यानंतर BDS ह्या कोर्सेससाठी 164 एवढा क्वालिफाईंग क्रायटेरिया किंवा कट ऑफ आपण ह्या वर्षीसाठी आपण बघू शकतो, बरोबर. जर एवढ्यापेक्षा जर कमी मार्क्स असतील तुम्हाला तर तुम्ही फिजिओथेरपीसारख्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकता. बाकीचे MBBS, BMS, BDS आणि BHMS ह्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकत नाही. ओके. तर हा 164 हा ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ होता. आणि OBC, SC, ST, महाराष्ट्रातले NT, त्यानंतर विजय ह्या कॅटेगरीसाठी बघायचं झालं तर 129 एवढा हा कट ऑफ आलेला आहे. म्हणजे जर तुम्ही OBCमध्ये असाल, SC ST मध्ये असाल, ह्या कॅटेगरीमध्ये जर असाल तर 129 एवढा तुमच्यासाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया हा लागलेला आहे, बरोबर. एवढे मार्क्स असतील तर तुम्ही पुढची जी ॲडमिशन प्रोसेस आहे मेडिकलची त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर वेळोवेळी अशा मेडिकल ॲडमिशन संदर्भात ज्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि खाली व्हॉट्सॲप ग्रुपची जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन देखील करू शकता. आणि पेड काउन्सिलिंगसाठी खाली आपल्या दिशा एज्युकेटरचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता. धन्यवाद मित्रांनो.